हस्तिनापूरच्या राजवाड्यावर त्या दिवशी सकाळचा कोवळा प्रकाश पडत होता. विशाल स्तंभ, उंच दरवाजे आणि शांत दालने, सर्व काही स्थिर दिसत होते, पण त्या शांततेच्या आड अनेक भावनांचे वादळ दडलेले होते. राजा विचित्रवीर्याच्या मृत्यूनंतर कुरुवंश एका नाजूक टप्प्यावर उभा होता. पण नियतीने रिक्तता फार काळ टिकू दिली नाही. आता त्या वंशाला 3 आधार मिळाले होते: धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर. या तिघांचा जन्म जरी एकाच उद्देशाने झाला असला तरी त्यांचे भविष्य पूर्णपणे वेगळे होते. धृतराष्ट्र हा ज्येष्ठ होता, उंच, बलवान आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचा. पण त्याच्या डोळ्यांत प्रकाश नव्हता. जन्मतःच तो अंध होता. त्याच्या या अंधत्वामुळेच त्याच्या भोवती एक अदृश्य भिंत निर्माण झाली होती. त्याच्या मनात एक प्रश्न सतत घुमत असे: मी मोठा असूनही मला राज्य का मिळत नाही? हा प्रश्न हळूहळू त्याच्या मनात वेदना बनत गेला आणि त्या वेदनेतूनच जन्माला आली असुरक्षितता. पांडू याउलट होता. शरीराने थोडा दुर्बल पण मनाने अत्यंत समर्थ. त्याच्या डोळ्यांत स्पष्टता होती, निर्णयांमध्ये स्थैर्य होते. भीष्म आणि विदुर यांनी विचारपूर्वक त्यालाच सिंहासनावर बसवले. धृतराष्ट्राने काहीच बोलले नाही, पण त्याच्या अंतःकरणात असंतोषाची ठिणगी पेटली. विदुर तिसरा होता, न राजपुत्र न सामान्य. तो ज्ञानी होता, शांत होता. त्याच्या प्रत्येक शब्दात सत्याचा भार होता. तो जणू त्या राजवाड्यातील विवेकाचा आवाज होता. काळ पुढे सरकत गेला. धृतराष्ट्राचा विवाह गांधारीसोबत झाला. गांधारी सुंदर होती, पण त्याहून अधिक ती कर्तव्यनिष्ठ होती. पती अंध आहे हे समजल्यावर तिने स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. तो केवळ त्याग नव्हता, तो एक निर्णय होता: मी त्याच्या दुःखात सहभागी होईन. पांडूने 2 विवाह केले: कुंती आणि माद्री. कुंती शांत, संयमी आणि अंतर्मुख होती. माद्री सुंदर, कोमल आणि मनाने नाजूक. परंतु कुंतीच्या आयुष्यात एक गुपित होते जे तिने कोणालाही सांगितले नव्हते. लहानपणी महर्षी दुर्वासांनी तिला एक अद्भुत मंत्र दिला होता. त्या मंत्राच्या सहाय्याने ती कोणत्याही देवतेला पाचारण करू शकत होती. कौतुक म्हणून एकदा तिने सूर्यदेवाला स्मरण केले आणि तिच्यासमोर तेजस्वी प्रकाश प्रकट झाला. त्या दिव्य तेजातून एक बालक जन्माला आले. कुंती स्तब्ध झाली. तिच्या हातात ते बालक होते, निर्दोष, तेजस्वी, पण समाजाच्या भीतीने तिचे हृदय थरथरू लागले. तिने त्या बालकाला एका पेटीत ठेवले आणि नदीच्या प्रवाहात सोडून दिले. तो बालक पुढे जगाला कर्ण म्हणून ओळखला जाणार होता. पण त्या क्षणी तो फक्त एका आईच्या हृदयातील जखम होता. काळ पुढे सरकला. पांडू आपल्या राज्यकारभारात व्यस्त होता. तो एक आदर्श राजा ठरत होता. पण नियती त्याच्यासाठी काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. एके दिवशी तो जंगलात शिकारीसाठी गेला. जंगल शांत होते. पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांची सळसळ, सर्व काही स्वाभाविक होते. अचानक त्याला 2 हरिण दिसले. तो क्षणभर थांबला आणि मग बाण सोडला. बाण लक्ष्यावर जाऊन लागला, पण पुढच्या क्षणी जो आवाज आला तो हरिणाचा नव्हता, तो माणसाचा होता. तो एक ऋषी होता, आपल्या पत्नीसमवेत. त्याच्या डोळ्यांत वेदना होती आणि रागही. मरण्याआधी त्याने शाप दिला: राजन, ज्या क्षणी तू स्त्रीसंग करशील त्या क्षणी तुझा मृत्यू होईल. पांडूच्या हातातून धनुष्य खाली पडले. त्या एका क्षणाने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. तो परत राजवाड्यात गेला, पण त्याच्या मनात अपराधाची जाणीव होती. शेवटी त्याने निर्णय घेतला: मी हे राज्य सोडतो. तो कुंती आणि माद्रीला घेऊन जंगलात गेला. तेथे त्याने राजवैभव सोडले, साधे जीवन स्वीकारले. पण एक वेदना त्याला सतावत होती: मी संततीहीन राहणार का? तेव्हा कुंतीने शांतपणे त्याच्याकडे पाहिले. तिने आपले गुपित उघड केले. माझ्याकडे एक वरदान आहे, ती म्हणाली. त्या दिवसापासून नियतीने पुन्हा एकदा आपला खेळ सुरू केला. कुंतीने प्रथम धर्मदेवाला पाचारण केले आणि जन्म झाला युधिष्ठिराचा. नंतर वायुदेव आणि जन्म झाला भीमाचा. नंतर इंद्रदेव आणि जन्म झाला अर्जुनाचा. माद्रीनेही तो मंत्र वापरला. अश्विनी कुमारांच्या कृपेने तिला जुळे पुत्र झाले, नकुल आणि सहदेव. जंगलात आता 5 बालकांचे हास्य घुमू लागले. पांडूचे जीवन पुन्हा उजळले. पण शाप विसरला गेला नव्हता. एक दिवस, एक क्षण, भावनांनी विवेकावर विजय मिळवला. पांडू माद्रीजवळ गेला आणि पुढच्याच क्षणी शाप खरा ठरला. पांडूचा मृत्यू झाला. माद्रीने अपराधीपणाने स्वतःला जाळून घेतले. कुंती एकटी उरली, 5 लहान मुलांसह. ती त्यांना घेऊन हस्तिनापुरात परतली. तेथे धृतराष्ट्र राजा होता. दरम्यान गांधारीलाही अपत्यप्राप्तीची प्रतीक्षा होती. परंतु दीर्घकाळानंतर तिला जे प्राप्त झाले ते सामान्य नव्हते. तिला एक मांसाचा गोळा झाला. ती निराश झाली. तेव्हा व्यासांनी तो गोळा 100 भागांत विभागला आणि त्यातून जन्मले 100 पुत्र. पहिला होता दुर्योधन. त्याच्या जन्मावेळी वादळ उठले. प्राण्यांनी विचित्र आवाज केले. विदुर म्हणाला, हा मुलगा विनाशाचे कारण बनेल. पण धृतराष्ट्राने ते ऐकले नाही. आता हस्तिनापुरात 2 प्रवाह निर्माण झाले होते. एक शांत, संयमी, धर्मनिष्ठ
आणि दुसरा अस्थिर, महत्वाकांक्षी आणि ईर्षेने भरलेला. पांडव आणि कौरव हे दोन प्रवाह पुढे एकाच महासागरात मिळणार होते. पण तो महासागर होता युद्धाचा. त्या काळात कोणालाही कल्पना नव्हती की हे बालक जे आज राजवाड्यात खेळत आहेत, एक दिवस इतिहास घडवतील. शाप, वरदान, निर्णय आणि नियती या साऱ्यांनी एकत्र येऊन महाभारताची दिशा निश्चित केली होती.